मुखी नाम अहोराती नका धुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा धरा संतांची संगती मुखी नाम अहोराती विठ्ठल योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी झिजो देह माझा प्रभु पाय धोनी पांडुरंगा कारू संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कराहाची विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम अहोराती प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी, प्राप्तवेळी, प्राप्तस्थळी भगवत चिंतनाकरिता निवडलेला अभंग, मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया. राजे, आमच्या गळ्यामध्ये माळ आणि हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ आहे, परंतु तुमच्या हातामध्ये तलवार आणि ढाल असणं हा तुमचा परमार्थ आहे, असा उपदेश छत्रपती शिवबाराजांना करणारे भगवान श्री तुकोबाराया आदी करून सकल संतांची चरणवंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग. हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न श्री संत सेना महाराज यांचा गोड आणि चिंतनीय मानवी जीवनाला उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला. विठाला कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर परात्पर परमेश्वर, परम राज्य, परम रसिक, भक्तवांछल कल्पतरू, भक्तवांछल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या सत्तेनं चाललेलं हे विश्व, या विश्वामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे, पशु असो, प्राणी असो, वृक्ष असो अथवा मनुष्य देह असो, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जगाचे नियम सांगितलेले आहेत. ज्या अर्थी आम्ही इथे जन्माला आलो त्या अर्थी आमच्या आयुष्याचा धागा दोरा, आमच्या आयुष्याची माळ एक ना एक दिवस खऱ्या अर्थानं तुटली जाणार आहे. महाराज सांगायचं झालं, काही काही माणसं एवढे अधिकारी होऊन गेले या जगामध्ये, ज्या माणसांना दुसऱ्याचं मरण चुकवता येत होतं त्या माणसांना स्वतःचं मरण चुकवता आलं नाही. काही काही लोकांना एवढं आयुष्य दिलं भगवान परमात्म्यानं, ज्यांच्या आयुष्य मर्यादेचं गणित आम्ही करू शकत नाही एवढा काही जणांचा अधिकार होता, पण त्यातल्या प्रत्येकालाच इथे थांबता आलं नाही. प्रत्येकाला इथून एक ना एक दिवस जावंच लागलं. परंतु मी नेहमी सांगत असते बघा, जन्माला येताना जन्माची वेळ जरी आपल्या हातामध्ये नसली तरी मरावं कोणत्या पर्व काळामध्ये हे आम्ही केलेल्या कर्माची शिदोरी ठरवत असतं. महाराज थोड्याच दिवसाने वारीचा पर्वकाळ सुरू होतोय आणि एवढ्या सुंदर पर्वकाळामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी रखमाबाई सहादू पवार या आजींना आपल्यातून जाऊन आज खऱ्या अर्थानं 1 वर्ष पूर्ण होत आहे. बारकाईनं विचार केला, आजींच्या फोटोकडे जर बघितलं तर कमीत कमी 70च्या पुढचं वय त्यांचं वाटतंय, परंतु फोटोत जरी बघितलं 70च्या पुढचं जरी वय महाराज तरी चेहऱ्यावरती तेवढाच टवटवीतपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षपूर्वक ऐका गड्या, ही जुनी पिढी जी होऊन गेली ना महाराज, जुन्या पिढीनं पैसा नक्की कमी कमवला, परंतु जुन्या पिढीनं संस्काराची शिदोरी मात्र आमच्या पदरात भरभरून दिली. आजही आजीच्या फोटोमध्ये डोक्यावरती पदर आहे महाराज. असू द्या, आता ना घेऊ, कीर्तन संपल्याच्या नंतर बघता येईल. आज खऱ्या अर्थानं त्यांचं वर्षश्राद्ध, त्यांच्या पश्चात त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांचे 4ही मुलं आदरणीय श्री संपत साधू पवार, आदरणीय श्री संतोष साधू पवार, आदरणीय श्री पोपट साधू पवार, आदरणीय श्री हनुमंत साधू पवार, त्यांच्या 3ही मुली, त्यामध्ये श्रीमती सुशीला धोंडीभाऊ शिंदे, सौभाग्यवती छबुबाई वसंत किणकर आणि श्रीमती कलाबाई पाराजी गोळे, समस्त पवार परिवार या कुटुंबावरती गेल्या 1 वर्षापूर्वी एक आदर्श माता जाण्यानं जे दुःख कोसळलं त्यातून सावरण्याची सद्बुद्धी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं या कुटुंबाला द्यावी. कारण दुःख हे न पचणारं दुःख आहे महाराज. कारण ज्या घरात आजी आजोबा असतात, लक्षपूर्वक ऐका, ज्या घरात आई वडील असावे परंतु ज्या घरात आजी आजोबा असतात ना त्या घरात संस्कार द्यायची गरज पडत नाही महाराज. आजी आजोबांचा वावर ज्या घरात आहे त्या घरात संस्कार हे उपजताची त्या लेकरांना प्राप्त होत असतात. आजी आजोबांचं घरात असणं फार गरजेचं आहे. हल्ली प्रसंग बरेच घडतात, बऱ्याच आज्यांना आपल्या नातवाला हात लावायचा सुद्धा अधिकार नाही, परंतु ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरात वारकरी संप्रदायाचा वसा
परमार्थ आणि संस्कार त्या ठिकाणी टिकून आहेत। सुंदर असा एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि पत्रिकेवरती जे नाव टाकलं ना, प्रथम वर्ष श्राद्ध, हे नाव अगदी बरोबर टाकलं। कारण बऱ्याचदा काय होतं महाराज, पत्रिकेवरती आम्ही नाव टाकतो प्रथम पुण्यस्मरण, लक्षपूर्वक आहे का? पुण्यस्मरण हे शब्द जे आहेत, हे शब्द आमच्यासाठी नाही महाराज, देवाची होत असते ती जयंती। पुण्यस्मरण कोणाचंही होत नाही। आमचं नाव घेतल्याच्या नंतर गावचा उभा सप्ता बंद पडतो आणि आमचं पुण्यस्मरण होईल का महाराज? पुण्यस्मरण शब्दातच त्याचा अर्थ सांगितला आहे गड्या। ज्या व्यक्तींचं स्मरण केल्याच्या नंतर जीवाला पुण्य प्राप्त होतं त्या व्यक्तींचं पुण्यस्मरण। थोडक्यात सांगायचं झालं, पुण्यस्मरण हे संत महात्म्यांचं होत असतं आणि आपलं होत असतं ते वर्ष श्राद्ध, ते पण लॉकडाऊनच्या पर्व काळामध्ये प्रसंग असे निर्माण झाले, लेकरांच्या लक्षात असलं तर वर्ष श्राद्ध करतात, नाहीतर काही काही ते पण करत नाही। एक दिवशीचा भव्य दिव्य असा सोहळा आणि खऱ्या अर्थानं आपलं जे गाव आहे ते गाव देश पातळीवरती गाजलेलं गाव आणि सगळ्यांना मी परिचित आहे, कारण आतापर्यंत हिवरे बाजारमध्ये कमीत कमी 9 कार्यक्रम माझे झालेत। म्हणजे मी मागं काय काय सांगितलंय, तत्वशील बुद्धिवान ज्ञानी माणसं हिवरे बाजारमधले महाराज, जे गाव देश पातळीवरती गाजलं त्या गावामध्ये मी आज सलग 10 वेळा कीर्तनाला उभी राहिले। माझं काहीतरी प्रारब्ध चांगलं असेल महाराज। 9 कार्यक्रम झाले गावात, मग तरी सुद्धा आमच्या भूषण काकांनी फोन केला। ते वास्तविक पाहिलं तर आमचे पाहुणे आहेत, पण एक वेळी पाहुणे दगा देतील महाराज, पण वारकरी संप्रदायामध्ये जोडलेलं नातं कधी धोका देऊ शकत नाही। आमचं वारकरी नातं आहे। भूषण काकांनी फोन केला, आपल्याला आज कीर्तन करायचं आहे आणि आज खरं तर माझं सेकंड इयरची समाप्ती, म्हणजे आजपासून माझे पेपर सुरू होते। 2:30 ते 5 पेपर आहे आणि त्याच्यानंतर रात्री 7 वाजता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त माझा आदर्श महिला म्हणून सन्मान आहे महाराज। आजचं कीर्तन भूषण काका ज्यावेळी फोन करतात त्यावेळी आपली माणसं ज्यावेळी फोन करत असतात ना, त्यावेळी वेळामध्ये वेळ हा काढावा लागतो आणि आजच्या कार्यक्रमाची खरी शोभा, खरी रंगता, खरी दिव्यता मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं उभ्या महाराष्ट्रभर नाव आहे, मृदुंगाचार्य, माझ्यावरती अगदी एक बंधुव्रत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, ज्यांच्या हाताची जादू अशी आहे, त्यांनी वाजवावं आणि बाकीच्यांनी ऐकतच राहावं। मृदुंग कला आत्मसात करणं फार अवघड आहे। कदाचित कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं आहे, परंतु मृदुंग कला अवगत करायची असेल तर तारुण्य अर्पण करावं लागतं। या सजीव हाताच्या कातड्यानं ते निर्जीव कातड वाजवणं आणि ते वाजून आम्हाला डोलवणं एवढं सोपं नाही गड्या। महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज फटांगरे वेळात वेळ काढून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी, अतिशय सुंदर पखवाज वाजवतात। त्याचबरोबर अगदी महाराष्ट्रामध्ये सध्या ज्यांचं नाव चांगल्या पद्धतीमध्ये गाजतंय, अगदी स्वरातील स्वर, तालातील ताल, फुलातील सुगंध आणि गुळातील गोडवा ज्यांच्या आवाजामध्ये आहे, आमचे भाऊ, म्हणजे मी 9वीला होते त्यावेळी महाराजांनी माझं पहिलं कीर्तन ऐकलं होतं श्रीगोंद्यात। आदरणीय हरिभक्तपरायण संपत महाराज दानवे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण अगदी एक बंधुव्रत प्रेम करणारं व्यक्तिमत्व अनिरुद्ध महाराज शिंदे। एकदा दोन्ही ढाण्या वाघ्यांसाठी जोरदार टाळी वाजवा गड्या। गायन आणि मृदुंग याच्यासाठी रियाज लागतो, कष्ट लागतात। तुमच्यापेक्षा आमचं जरा बरं आहे महाराज, तुमचं फार अवघड आहे। अतिशय सुंदर गायन करतात, अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार। त्याचबरोबर आध्यात्मिक बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र मांदळी तीर्थक्षेत्रातील सगळी गुरुबंधू, सगळी टाळकरी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य, माझ्यावरती अगदी पितृव्रत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तपरायण सोमनाथ बाबा गांगर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी। त्याचबरोबर भूषण काकांनी सांगितलं आपल्याला कार्यक्रमाची शूटिंग करायची आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या चॅनलचं नाव घवघवीतपणे घेतलं जातं, ज्या चॅनलनं महाराष्ट्रातला प्रत्येक कीर्तनकार डोक्यावरती घेतला आणि ज्या कीर्तनकारानं ज्या चॅनलना डोक्यावरती घेतलं, असा
शिर्डी परिसरातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल वारकरी विचारधारा भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणपूर्वक त्यांचे आभार. त्याचबरोबर खाली बसलेली श्रोता वर्ग, महाराज तुम्ही नसाल तर आम्ही कीर्तन सांगणार तरी कुणाला, फक्त बसल्या बसल्या माझी एकच विनंती आहे, आम्ही जे म्हणतो ते तुम्ही पाठीमागं म्हणा अशी विनंती करणार नाही, परंतु बसल्या बसल्या 2 हातानं टाळी तरी वाजवायची. कारण वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलंय तर ते टाळीला दिलंय. टाळी वाजली नाही तर पखवाज वाजत नाही. राऊत बाबांच्या मुखातले वाक्य आहेत. टाळी वाजली नाही तर पखवाज वाजत नाही, टाळी वाजली तर टाळही वाजत नाही, आणि टाळी वाजली नाही तर गायनही करता येत नाही. याच्या पलीकडे सांगेल, टाळी वाजल्याशिवाय कीर्तनही करता येत नाही. हे टाळीचं महत्त्व आहे. महत्त्वाचं कार्य आम्हाला पार पाडायचंय, म्हणून बसल्या बसल्या 2 हातानं टाळी आणि मुखानं देवाचं नाम. विठ्ठला माझा आवाज काही इतका मोठा नाही, परंतु अगदी कंजेस्टेड वातावरणामध्ये तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीत माझा आवाज पोहोचवण्याचं कार्य जे करतात. साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या त्यांच्यासाठी. आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आहे आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री संत सेना महाराजांचा आहे. बहुतेकदा आम्हाला दररोज तुकोबा म्हणण्याची सवय असते आणि हिवरे बाजारमध्ये माझे आत्तापर्यंतचे कीर्तन कार्यक्रम सगळे चोखोबारांच्या अभंगावरती झालेत. आज पहिल्यांदा सेना महाराजांचा अभंग या ठिकाणी निवडला. बारकाईनं विचार केला, वारकरी संप्रदायानं सगळ्यांना डोक्यावरती घेतलं. महाराज तुम्ही कुठल्याही जातीत जन्माला या, कुठल्याही धर्मामध्ये जन्माला या, कुठल्याही पंथामध्ये जन्माला या, पण याच्या पलीकडे तुम्हाला परमार्थ करण्याचा अधिकार माझ्या वारकरी संप्रदायानं दिला. तुम्ही तुमचं काम करा, काम करता करता परमार्थ करा. हे सेना महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं. कशा पद्धतीत? आम्ही वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक वारिक, वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक आम्ही वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक वारिक, करू हजमत बारिक, करू हजमत बारिक, हजमत बारिक, करू हजमत बारिक, आम्ही वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक आम्ही वारिक वारिक वारिक, आम्ही वारिक वारिक वारिक. नावी समाजामध्ये जन्म झाला. आम्ही वारिक वारिक करू हजामत बारीक. प्रत्येक काम करता करता भगवान परमात्म्याची आराधना करता येते. ही सकल संत मांदियाळीने आम्हाला दाखवून दिलेली शिकवण आहे. मग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. सेवेकरिता अभंग उपदेशपर प्रकरणामधला निवडला आणि या अभंगामध्ये सेना महाराज आपल्याला उपदेश करतात. बाबा, प्रत्येक क्षणाचा विचार करायचा. मनुष्य जेह ज्या दिवशी, ज्या ठिकाणी, ज्या कालावधीमध्ये आणि ज्या स्थितीमध्ये आम्हाला प्राप्त झाला, ती स्थिती बुद्धिवानाची स्थिती आहे असं सांगितलं गेलं. मनुष्य जीव हा बुद्धिवान प्राणी आहे. आतापर्यंत बाबा तुम्ही असं ऐकलं का म्हशी कीर्तनाला येऊन बसल्या, गाढवांनी टाळ वाजवला, असं कधी ऐकलं काय? नाही महाराज. बुद्धीची जी गणना आहे ना, ती भगवान परमात्म्यानं फक्त आणि फक्त माणसाला दिली आहे. माणूस विचारमय प्राणी आहे. या देहामध्ये आल्याच्या नंतर माणूस विचार करू शकतो. सात्विक विचारही माणूस करू शकतो आणि नास्तिकवादी विचारही माणूस करू शकतो. नास्तिक विचार करणं कदाचित सोपं आहे, पण सात्विक विचार करणं अवघड आहे महाराज. सात्विक विचारांची सांगड आम्हाला संत महात्म्यांनी घालून दिली. संत जन्माला आले, वागले आमच्यासारखे, राहिले आमच्यासारखे, पण कार्यामध्ये फार भिन्नता निर्माण केली महाराज. आम्ही मनुष्यजीव म्हणून जन्माला आलो. जीवनामध्ये आल्याच्या नंतर काही विधी सांगितले गेले. माणूस जिवंतपणी काही विधी सांगतात आणि माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा काही विधी सांगितले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवानं जे कार्य या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर केलं, तेच कार्य संत महात्म्यांनी या जन्मामध्ये आल्याच्या नंतर केलं. भिन्नता मात्र एवढी सांगितली, त्यांनी केला तो परमार्थ
परमार्थ आणि आम्ही गुंतलो ते संसारामध्ये. म्हणजे पारच संसाराची राख रांगोळी करून टाका आणि अखंडाविरतपणे देवाचं नाव घ्या असं अजिबात सांगणार नाही. महाराज 1.5 किलो गुळ संपतो तरी आमचा एकच अभंग चालतो, किटली भर चहा संपतो तरी आमची एकच गवळण चालते. असा परमार्थ करायचा नाही गड्या. माणसानं थोडा करावा पण चांगला परमार्थ करावा. संत महात्म्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराची राख रांगोळी केली पण यथोचित विधी संत कधीच चुकले नाही. महाराज हल्ली सांगायला सुद्धा शोकांतिका वाटते बघा. आमची पिढी अशी जन्माला आली, आम्हाला आमच्या वडिलांचा आईचा 10वा घालायला सुद्धा वेळ मिळत नाही. लक्षपूर्वक ऐका, फार महत्त्वाचं सांगते मी. कदाचित ऐकलं असेल तुम्ही पण ऐका. हल्ली पिढी अशी निर्माण झाली, आम्हाला आमच्या आई वडिलांचा 10वा वर्षश्राद्ध करायला वेळ नाही. महाराज वर्षश्राद्ध जर करायचं म्हटलं तर बरीच लोक म्हणतात मोकार खर्च आहे. 10व्याच्या दिवशी जर 10वा करायचा म्हटलं वेळेअभावी आम्ही 3ऱ्या दिवशी 10वा उरकून घेतलो. परंतु नाही गड्या, भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलेली माणसं आहोत आणि माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचा प्रवास सविस्तर सांगितला. उभ्या आयुष्यात आम्ही बऱ्याच वेळी म्हणत असतो बघा, जिवंतपणी माणसांची सेवा करा. मेल्याच्या नंतर कुणी बघितलंय? मेल्याच्या नंतर जो जीवाचा प्रवास आहे तो यथोचित जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला गरुड पुराणाचं वाचन करावं लागेल. पण बाबा सप्त्याच्या पारायणामध्ये गरुड पुराण वाचून चालेल का? गरुड पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे बघा. थोडं फ्रेश बसा ना, आवाज येत नाही का माझा? माझ्याकडे बघून काय वेगळं वाटतंय का? शिंग फुटलेत का? मग थोडंसं फ्रेश बसा ना. आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन आणि वर्षश्राद्धाच्या दिवशी रडायचं नसतं असा नियम आहे. कारण बघा ना, माणूस ज्यावेळी जन्माला येत असतो, जन्माला येताना आम्ही हसत जन्माला येतो का रडत? कसं? जसं मला कळतंय तसं हिवरे बाजारमधले आणि माझे पाहुणे रावळेपैकी कुणीच मुक नाही महाराज, सगळ्यांना बोलता येतं. आणि जन्माला येताना कसे जन्माला येतो आपण? रडत रडत जन्माला येतो. रडलो नाही तर डॉक्टर फटके मारतात आणि मग बाळ रडलं की बाहेर सांगितलं जातं आता बाळ रडलं. आनंद होतो महाराज सगळ्यांना. जन्माला येताना आम्ही रडत जन्माला येतो, बाकीचे हसत बसतात. पण ज्यावेळी आम्ही निज धामाला पोहोचणार, परमानंदाच्या गतीत आम्ही विलीन होणार, त्यावेळी जीव हा हसत हसत वरती निघत असतो आणि खालची माणसं रडत बसतात. पण रडता रडता आडवी येते ती माया आणि माया आडवी आली तर जीव हा ब्रह्मपदापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आजचा दिवस गेलेल्या जीवात्म्याला हसून वाट लावण्याचा दिवस, पारंपरिक शब्द वापरला, आजच्या जीवाची शेवटची बोळवण करण्याचा आजचा दिवस. विठ्ठल गरुड पुराणामध्ये यथोचित विधी सांगितले. भारतीय संस्कृती सांगते 10 महिने जेवू घालायचे असतात आणि 11व्या महिन्यामध्ये येतं ते वर्षश्राद्ध. काही जण महिना जेवण सुद्धा घालत नाही. बऱ्याच लोकांना माहिती नसते महाराज, हे महिना जेवण सुद्धा का घालावं? जीव ज्यावेळी इथून जात असतो 11 महिने जीवाचा प्रवास हा आपल्यापर्यंत असतो. दर महिन्याला वरचा जीव हा खाली येत असतो. परंतु एखाद्या व्यक्तीनं उभ्या आयुष्यामध्ये काही पाप कर्म केलेले असतील, अगदी लक्षपूर्वक ऐका, एखाद्यानं परस्त्रीचा उपभोग घेतला, परपुरुषाचा उपभोग घेतला, एखाद्यानं एखाद्याचे पैसे बुडवले, एखादी व्यक्ती आयुष्यभर खोटं बोलली, शिव महापुराण सांगतं त्या व्यक्तीला विंध्य पर्वतावरती पिशाच योनी प्राप्त होते आणि तो जीव रक्त आणि पूच्या नदीतून प्रवास करतो. महाराज ज्यावेळी आपण महिना जेवण घालतो वरचा जीव खाली येतो आणि आपण जर महिना जेवण घातलं नाही तर भुकेच्या व्याकुळतेमध्ये वरती गेलेला जीव रक्त आणि पू ग्रहण करतो. काळजी करू नका, एवढे पापी काही आम्ही नाहीत. कारण आजही कथा कीर्तन प्रवचन कसं का होईना आमच्या कानावरती पडतंय, एवढे पापी आम्ही नाहीत गड्या. म्हणून 10 महिने जेवू घालून 11व्या महिन्यामध्ये येतं ते वर्षश्राद्ध. 10 असतात ते मासिक श्राद्ध आणि आजचे आहे ते वर्षश्राद्ध. अशा पद्धतीनं आजचा दिवस मोठ्या आनंदानं अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान, वस्त्रदान, यथोचित दान धर्म करून जे पुण्य आज आपल्या पदरात पडणार आहे ते सगळं पुण्य, त्या पुण्याईचा साठा गेलेल्या जीवात्म्याच्या नावे पाठवायचा आहे. आणि भगवंताला एक विनंती करायची, देवा आता जी गती तू या माई माऊलीला दिली त्यापेक्षा ही उच्च असणारी गती देऊन
तुझ्या चरण रविंदावरती या आजींना अर्पण करून घे. त्या निमित्तानं ही सेवा म्हणून विनंती आहे. सुरुवातीला सांगते, ताट बसा आणि सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल आमच्या पिढीला वर्षश्राद्ध 10वा 13वा हे विधी कळत नाही महाराज, पण ऐका ना. देहू नावाच्या गावामध्ये वैराग्य राग रसिक तुकोबाराया जन्माला आले. तुकोबारायांनी आपल्या वडिलांचा दहाव्याचा विधी केला. अगदी बारीक ऐका. आम्हाला आमच्या बापाचा दावा घालायला वेळ नाही, परंतु तुकोबारायांनी मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे सगळे कार्य आहेत ते सगळे कार्य यथोचित पार पाडले. तुकोबारायांचे वडील, त्यांचं नाव आहे बोल्होबा. बोल्होबा ज्यावेळी इहलोक सोडून परलोकाला गेले महाराज, अंत्यविधी उरकला आणि अंत्यविधी उरकून सगळे पाहुणे रावळे आणि भावकीची माणसं घरी आली. माझ्या तुकोबारायांनी पंचांग उघडलं. अगदी बारीक ऐका, फार सुंदर सांगते मी. माझ्या तुकोबारायांनी पंचांग उघडलं, कॅलेंडर बघितलं आणि पंचांग बघून माझ्या तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे आज माझ्या वडिलांचा अंत्यविधी झाला, परंतु ज्या दिवशी दहावा येतोय, दहाव्याच्या बरोबर 4 दिवस अगोदर एकादशी येते. प्रश्न निर्माण झाला, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. माझ्या कुळामध्ये आतापर्यंत जेवढे वडीलधारे माणसं जन्माला आले त्या सगळ्यांची वडिलोपार्जित परंपरा आहे. प्रत्येक एकादशीला पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये जायचं, वारी चुकवायची नाही. आता मी वारीला जाऊ का वारी न करता वडिलांच्या दहाव्याला थांबू? प्रसंग फार सुंदर आहे. प्रश्न निर्माण झाला, डोकं बंद पडलं. आवलीकडे गेले आणि आवलीला तुकोबाराय विचारतात, आवले ऐक ना ग, आज आपल्या वडिलांचा अंत्यविधी करून आलो आपण, ज्या दिवशी दहावा येतोय ना त्याच्या बरोबर 4 दिवस अगोदर एकादशी येते. मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, मी माझ्या वडिलांचा दहावा करू का वारीला जाऊ? आवलीनं डोक्याला हात लावला. आवली म्हटल्या, अहो लाज वाटत नाही का तुम्हाला? भावकी काय म्हणेल, पाहुणे रावळे काय म्हणतील? आणि एक सांगू का काका, भावकी काहीतरी म्हणायलाच असती. हां, आपल्या गावात जर आपल्या भावकीनं एखादं किराणा दुकान टाकलं ना महाराज, त्या भावकीतले लोक त्या गल्लीतले 4 किराणा दुकानं ओलांडून 5व्या दुकानात जातात, पण आपल्या दुकानात येत भावकी काहीतरी म्हणायलाच असते. आवली म्हणते, अहो भावकी काय म्हणेल, पाहुणे रावळे काय म्हणतील? थोडा तरी बारीक विचार करा. तुम्ही वारीला निघून गेल्याच्या नंतर नावं ठेवतील तुम्हाला, परंतु तुकोबाराय म्हटले वडिलोपार्जित परंपरा आहे, वारीलाही जाता चुकव कामा नये आणि वडिलांचा दहावाही चुकता कामा नये. आता काय करावं? माझे तुकोबाराय अशा व्यक्तीच्या दारात गेले ज्या व्यक्तीचं वेदाचं पठन होतं, ज्या व्यक्तीच्या मुखातून शब्द निघाला तो मंत्रोच्चार होता, वेद होते, शास्त्र होते. उभ्या आयुष्यात ती व्यक्ती फक्त तुकोबारायांना जी म्हटली त्या व्यक्तीचं नाव आहे रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्टांसारख्या विभूतीकडे तुकोबाराया गेले. दुसऱ्या दिवशी स्नान संध्या उरकली, काकडा केला, यथोचित नियम चुकवला नाही आणि बरोबर पहाटेच्या वेळी रामेश्वर भट्टांकडे गेले. रामेश्वर भट्टांच्या दाराचं कुलूप वाजवलं, कडी वाजवली. रामेश्वर भट्ट देवपूजा करत होते. माई माऊल्या हो, रामेश्वर भट्टांची देवपूजा 3 तास चालायची, 3 तास. आमच्यासारखी देवपूजा नाही महाराज, अर्धा रांगणात कोरडाच. आम्ही नैवेद्य करतो देवाला. आजी आपल्याला खायची पुरणपोळी केवढी असते हो? हां, कमीत कमी एवढी तरी असते. आणि देवाची एवढीच, एकच भजा मोडायचा, टपाटप टपाटप सगळ्यावरती ठेवायचा. आमटीत एकच बोट बुरवायचं महाराज आणि ते टप 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 सगळ्यावरती मांडून द्यायचं. परंतु रामेश्वर भट्टांची देवपूजा जवळजवळ 3 तास चालायची. कडी वाजवली, सेवक बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर तुकोबारायांना बघितलं. तुकोबारायांना बघितल्यावर तुकोबाराय त्या सेवकाला सांगतात, अरे ऐक, आतमध्ये जा आणि रामेश्वर भट्टांना सांग की तुकाराम आलेत. ते काय महाराज बिराज म्हणले नाही स्वतःला. महाराज पदव्या आमच्यासारख्यानं लावाव्या हो. नाव एवढं आणि महाराजांच्या पदव्या एवढ्या, पदव्या आमच्यासारख्यानं लावाव्या. पण तुकोबाराय महाराज म्हटले नाही स्वतःला. जगाच्या पाठीवरती महाराज फक्त एकच सांगितले, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. माऊली महाराज आहेत फक्त, बाकी ह भप आम्ही आहोत, हे आमचं फार मोठं सौभाग्य आहे. तुकाराम
आलेत, सेवकानं जावं रामेश्वर भट्टांना सांगावं, रामेश्वर भट्ट तुकाराम आलेत. रामेश्वर भट्टांनी देवपूजा सोडली, तुकोबारायांच्या पायावरती लोटांगण घातलं. बोला तुकोबा, काय काम काढलं माझ्याकडे? तुकोबारायांनी सांगितलं, रामेश्वर भट्ट पंचांग बघा, वेद बघा, शास्त्र उघडून बघा आणि मला सांगा, मी वडिलांच्या दहाव्याला थांबू का पंढरीच्या वारीला जाऊ? तुकोबा मला काही, तुकोबा कळकळीची विनंती करतात, रामेश्वर भट्ट काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. रामेश्वर भट्टांनी जेवढे शास्त्र आहेत तेवढे सगळे शास्त्र उघडून बघितले. जेवढे वेद आहेत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे उघडून बघितले, परंतु न्याय काय द्यावा? रामेश्वर भट्टांची अक्कलच बंद झाली. नंतर तुकोबारायांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि रामेश्वर भट्ट तुकोबारायांना सांगतात, तुकोबा तुम्ही कराल ते वेद मान्य, तुम्ही कराल ते शास्त्र मान्य. तुकोबा तुम्ही जर वारीला गेले तरी ते वेदाला मान्यच करावं लागेल आणि तुम्ही जर वडिलांच्या दहाव्याला थांबले तरी ते शास्त्राला वेदाला मान्यच करावं लागेल. माझ्या तुकोबारायांनी डायरेक्ट स्मशानभूमी गाठावी. संत चरित्र ऐकावं महाराज कधीतरी कानानं, कारण एकादश स्कंदामध्ये विषय आला बघा, भूतानाम तु देवचरितम सुखाचैच दुःखाचैच सुखाचैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मना. देवाचं चरित्र जीवाला सुखही देतं आणि दुःखही देतं, पण या जगाच्या पाठीवरती संत महात्मे असे आहेत, संतांचं चरित्र जीवाला फक्त आणि फक्त सुख प्रदान करतं. संत चरित्र ऐकावं. तुकोबाराय स्मशानभूमीमध्ये गेले आणि आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलंय, अंत्यविधी झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी असतो, बरोबर आजी? माझे तुकोबाराय स्मशानभूमीमध्ये जातात, आपल्या वडिलांच्या हस्ती एका गाडग्यात भरतात. हस्ती गाडग्यात भरल्या आणि नीट पंढरपूरला माझे तुकोबाराय निघाले. पण प्रश्न, काही बरेच प्रश्न समोर आले, पण त्या सगळ्यांना तोंड दिलं. बरोबर पळत देहू नावाच्या गावातून निघाले आणि 3 दिवसामध्ये पंढरपूर ते देहूचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. तुम्ही म्हणाल ताई कसं शक्य आहे? 3 दिवसात कुणी देहूवरून पंढरपूरला पळत पळत कसं जाऊ शकतं? हाच तुकोबारायांचा पुरुषार्थ आहे महाराज. 3 दिवसात बरोबर पंढरपूर गाठलं, चंद्रभागेचं स्नान केलं, तुका म्हणे मुक्ती देखील कळसाचं दर्शन केलं आणि आपल्या वडिलांच्या हस्ती माझ्या तुकोबारायांनी चंद्रभागा मातेच्या डोहात बुडवल्या. हस्ती डोहात बुडवल्याच्या नंतर प्रसंग घडला, डोळ्यामध्ये पाणी आलं. प्रदक्षिणा करून भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये उभे राहिले आणि देवाला आलिंगन दिलं माझ्या तुकोबारायांनी. पायावरती डोकं ठेवलं. एक सांगू, जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, ऐका, जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याच देवाच्या पायाला हात लावून दर्शन घेऊ शकत नाही. या जगाच्या पाठीवरती एकमेव पंढरी तीर्थक्षेत्र असं आहे, माझ्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवून आणि माझ्या पांडुरंगाला आलिंगन देऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. पांडुरंगाला आलिंगन दिलं तुकोबारायांनी, पण पुढची मर्यादा मात्र पाळली, कारण माझ्या पांडुरंगाला विटाळ चालतो, माझ्या पांडुरंगाला सुतकही चालतं. पांडुरंगाचं दर्शन घेतलं, पण रखुमाई मातेच्या देवळामध्ये माझे तुकोबाराय गेले नाही का? माझ्या विटेवरच्या मालकाला सगळं चालतं, परंतु जगतजननी आदिमाया शक्तीला विटाळ चालत नाही, सुतक चालत नाही. मी सुतकात आहे, दर्शन कसं घेऊ? आईसाहेबांना लांबूनच हात जोडले आणि माझे तुकोबाराय एकादशीचं फराळ करून पुन्हा पंढरपूरमधून देहूला निघाले. 4 दिवसांचा प्रवास आहे, वडिलांच्या दहाव्याला हजर व्हायचं आहे. तुकोबाराय परतीच्या प्रवासाला निघाले. भगवान परमात्मा आडवे झाले, तुकोबा पंढरपूरला आले, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुकोबा, तुम्ही तुमच्या वडिलांच्या हस्ती चंद्रभागेच्या डोहात पवित्र करायला आले होते का पंढरीची वारी करायला आले होते? निशब्द झाले तुकोबाराया. दोन्ही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या आणि देवाला सांगितलं, देवा मी इथं कशासाठी आलो? देवा मला तुला वेगळं सांगायची गरज नाही, मार्ग मोकळा कर, मला माझ्या वडिलांच्या दहाव्याला जायचं आहे. बरोबर 4 दिवसामध्ये पंढरपूर ते देहू तुकोबारायांनी प्रवास गाठला महाराज. आणि प्रवास गाठून बरोबर स्वतःच्या वडिलांच्या दहाव्याच्या दिवशी पहाटेच्या प्रहारामध्ये इंद्रायणी मातेच्या
कडावरती तीरावरती स्वतःच्या वडिलांचा दशक्रियेचा विधी करण्यासाठी तुकोबाराय हजर झाले. मंत्रोच्चार करण्यासाठी, दहाव्याचा विधी करण्यासाठी रामेश्वर भट्ट होते महाराज. सामान्य विभूती नव्हती. अगोदरचे कट्टर शत्रू आणि नंतरचे कट्टर शिष्य. रामेश्वर भट्टांनी मंत्रोच्चार सुरू केला. दहाव्याचा विधी संपला आणि विधीमध्ये रामेश्वर भट्ट तुकोबारायांना सांगतात, तुकोबा, इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांच्या हस्ती पवित्र करून आणा. तुकोबारायांनी हात जोडले आणि सांगितलं, ऐका ना रामेश्वर भट्ट, सगळ्या तीर्थांची मालकीण असणारी चंद्रभागा, ऐका, जगामध्ये जेवढे तीर्थ आहेत, आम्ही गंगेमध्ये जातो, नर्मदेमध्ये जातो का, तिथं आमची पाप धुतली जातात. पण जगातील सगळे तीर्थ स्वतःचं पाप धुण्याकरिता कुठं येत असतील तर पंढरपूरमध्ये येतात. सगळ्या तीर्थांची मालकीण असणारी चंद्रभागा माता, तिच्यात मी माझ्या वडिलांच्या हस्ती बुडवल्यात. आता मी माझ्या वडिलांच्या हस्ती कुठेच बुडवणार नाही. रामेश्वर भट्टांनी आलिंगन दिलं तुकोबारायांच्या पायावरती. तुकोबा, काय तुमचा पुरुषार्थ, काय तुमचा त्याग आणि काय तुमचं वैराग्य. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या गड्या. आम्ही एवढे असे जन्माला आलो, आमचे विचार एवढे बिघडले. ज्या बापानं आम्हाला समाजामध्ये जगण्याचं ज्ञान दिलं, ज्या बापानं आम्हाला उच्च दर्जाची शिकवण दिली, ज्या बापानं धन संपत्ती पैसा गाडी बंगला सगळ्या गोष्टी दिल्या महाराज, पण या कलियुगाच्या प्रादुर्भावामध्ये आम्हाला आमच्या वडिलांचा दावा सुद्धा करता येत नाही. एवढं विचारामध्ये आमचं परिवर्तन झालं. परमार्थ करावा तो संत महात्म्यांसारखा. ताई, परमार्थ करून तरी काय उपयोग. आम्ही संसारिक माणसं आहोत, आम्हाला आमचा संसार करायचा आहे. आणि आतापर्यंतचं एखादं तरी उदाहरण सांगा ज्यानं देवाचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार झाला. आतापर्यंत ज्यानं देवाचं नाव घेतलं, ज्यानं वारी केली, ज्यानं देवाचं नामस्मरण केलं, देवानं अगोदर त्याला दुःख दिलं आणि त्याच्यानंतर सुख आला ज्याच्या घरात. आपण देवाची भक्ती केल्याच्या नंतर अगोदर देव आम्हाला दुःख देऊन बघतो. त्या दुःखात जर आम्ही देवाला आठवलं, त्याच्यानंतर आमच्या जीवनात सुख प्राप्त होतं. ताई, आतापर्यंतचं असं एखादं उदाहरण सांगा की ज्यानं देवाचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार झाला. ऐका ना, सत्य मानारे सकळ उद्धरिला आजा मेळा, महापातकी चांडाळा नामासाठी आपोलिया. सेना महाराजांनी उदाहरण दिलं. आजा मेळ्यासारखा चांडाळ देवाचं नाव घेतो आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण होतं. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आम्ही सत्कार्य करावं, चांगले विचार धारण करावे आणि त्यांच्या विचारानं आम्ही चालावं. विचाराचे फार प्रकार सांगितले महाराज. विचारांमध्ये परिवर्तन कशा पद्धतीनं असावं, सुविचार, कुविचार. काही विचार हे सतत करायचे असतात, काही विचार हे कधीच करायचे नसतात. काही विचार असे असतात जे एकदा केले की परत कधीच करायचे नसतात. आयुष्यामध्ये पाप करण्याचा विचार कधी करायचा नाही, खोटं बोलण्याचा
जाण्याचा विचार कधी करायचा नाही, आपल्यापासून एखाद्याचं वाईट होईल असा विचार कधी करायचा नाही. काही महत्त्वाचे विचार नास्तिक कधी करायचे नाही, काही विचार प्रत्येक वेळी करायचे. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू सारासार विचार, करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आणि एक विचार असा आहे महाराज, जो आयुष्यात एकदा केला का परत कधीच करायचा नाही. माऊली, एकदा पहिली बायको घरी आणली रे आणली, दुसरी घरी आणायचा विचार करायचा नाही. सत्यमाना दुसरी न करावी बाईल, बंड फजिती होईल धिंगाणा होईल या बायकोच्या पायी. एका पुरुषा दोन नारी पाप वसे त्याचे घरी. एका कीर्तनात सांगितलं 2 बायका केल्याच्या नंतर पाप कर्म घडतं. एक माझ्याकडे आला, ताई तुम्ही कीर्तनात सांगितलं 2 केल्याच्या नंतर पाप होतं, मी लगेच तिसरी घरी आणली. म्हणजे दुसरीनं पाप होतं, मग तिसरीनं काय पुण्य होईल का? महाराज, सात्विक विचार आत्मसात करा. विचार करा, विचार करा. नेमकं कसला विचार करा? या संसार रूपी भवसागरामध्ये आम्ही जन्माला आहोत, तो तरुण जाण्याचा विचार प्रत्येक क्षणाक्षणाला करा. अभंगाचं प्रथम चरण. महात्म्यांची संगती धरावी, करा हाची विचार, तरा भव सिंधू पार. माणसानं भवसागरातून, या भवसार रूपी संसार रूपी माया जाळातून तरुण जाण्याचा विचार करावा. परंतु माणूस जसा जन्माला येतो, माणसाला एक हाव सुटत नाही महाराज. चांगले विचार आम्ही विचार करतो महाराज, कांद्याचे आले का बटाट्यात घालायचे, बटाट्याचे आले की लसणात घालायचे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विचार आम्ही करतो, आम्हाला फक्त आणि फक्त पैसा पाहिजे. पैसा कशा पद्धतीने आमच्या पदरात पडेल आम्ही याचाच विचार करतो. कारण जगाचा नियमच सांगितलेला आहे महाराज, या कलियुगामध्ये ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, वसुदेवाची ऐका
पैशाला किंमत आहे महाराज, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, परंतु परमार्थाची किंमत आम्हाला अंतकाळाला कळेल, ज्यावेळी त्रिदोष उफाळून येतील, कफ वात पित्त अंगाची लाई होईल, प्राण कंठापर्यंत येईल, त्यावेळी आम्हाला कळेल उभ्या आयुष्यात परमार्थ केला असता तर कल्याण झालं असतं, पण जीव जन्माला येतो आणि षडविकारांच्या अधीन जातो, आस भय चिंता लाज काम क्रोध या षडविकारांच्या अधीन जातो. ज्ञानोबराय वर्णन करतात बघा, या विषया वाचोनी काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाहे इंद्रियांचा. या इंद्रियाचा स्वभाव असा आहे, याला चांगलं कधी पटत नाही आणि वाईट पटल्याशिवाय राहत नाही. महाराज एक सांगेल गड्या, वाईट कर्म माणसानं कधी करू नका, वाईट विचार अंतकरणामध्ये धारण करू नका. आणि फक्त पैसा कमावला म्हणजे आम्ही फार मोठे झालो आणि जास्त पैसा असलेल्याला जास्त अक्कल असते, हा विषय पण तुम्ही डोक्यातून काढून टाका. 2-4 पैशासाठी कुणाची गुलामगिरी लाचारी करण्यापेक्षा ज्ञानोबरायांच्या संगतीत जा, ज्ञानोबरायांच्या समाधीवरती आपला माथा ठेवा. महाराज तुमचं प्रारब्ध सुद्धा ज्ञानोबराय बदलून टाकतील. संत महात्म्यांची संगती करावी. कुणाला किती दरिद्री द्यायची, कुणाला किती विद्वान बनवायचं, हे जिच्या हातात तिला लक्ष्मी म्हणतात. त्या लक्ष्मीला स्वतःचं प्रारब्ध बदलता आलं नाही, पण संत आमचं प्रारब्ध सुद्धा बदलून टाकतात. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये जास्त पैसा कमवला म्हणजे आम्ही फार मोठे झालो असं नाही गड्या. मुली देताना सुद्धा महाराज आम्ही जास्त पैशाचा विचार करतो, जास्त हुंडा दिला म्हणजे मुलगी चांगल्या घरात जाईल असं नाही गड्या. एका घरातला संवाद सांगितला बघा, एका भावानं वडिलांना सांगावं, भावा बहिणीचं नातं आणि वडील मध्यस्थी आहेत, भावानं सांगावं, बाबा माझ्या बहिणीचं लग्न एवढं मोठं करायचं, एवढं मोठं करायचं, तिला 10 लाख रुपये हुंडा द्यायचा, फॉर्च्युनर गाडी द्यायची, लई मोठ्या घरात माझी बहीण द्यायची. बापाला सुद्धा आनंद वाटला, अरे माझ्या लेकाचे विचार चांगले आहेत, माझी मुलगी चांगल्या घरात देणार, मोठ्या घरात देणार. पण त्या मुलीनं एवढं महत्त्वाचं वाक्य तिच्या घरच्यांना पटवून दिलं. महाराज एक मुलगी आपल्या वडिलांना उत्तर देते, बाबा जास्त पैसे देऊन, जास्त हुंडा देऊन, वैष्णवी सारखा अत्याचार जर माझ्यावरती झाला तर तुम्ही काय कराल? महाराज मला मोठ्या घरात देण्यापेक्षा एखाद्या झोपडीवाल्याच्या घरात द्या, मोठ्या घरामध्ये एका नोकर माणसाची मोलकरीण म्हणून जगण्यापेक्षा बारक्या झोपडीमध्ये मी शेतकरी राजाची राणी म्हणून जगेल, शेतकरी राजाची राणी म्हणून जगेल. जास्त पैसा दिला म्हणजे आमची मुलगी चांगल्या घरात दिली नाही गड्या, असं नाही गड्या. आणि मी म्हणत नाही पैसा कमवू नका आणि सारखा परमार्थ करा, आम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, पण डायरेक्ट देवाचं नामस्मरण करून देवाकडे जायचं नाही, आम्ही संतांकडे जायचं. का? तर आतापर्यंतचा इतिहास आहे, जीवाकडून चुका होऊ शकतात, देवाकडून चुका होऊ शकतात, पण संतांकडून चुकून सुद्धा चूक होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल ताई विश्वाच्या मालकाकडून काय चुकी झाली? महाराज चुकी एवढ्या झाल्या, जनाबाई महाराज भांडल्या देवासोबत. देवा धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. देवाकडून चुकी झाल्या, देवा तुझे सुद्धा चूक कळली तुला, पण देवाची चुकी दाखवून देण्याचं काम संतांनी केलं आणि जीवाला सुद्धा चुकीच्या मार्गाकडून सन्मार्गाला लावण्याचं काम जे आहे ते संत महात्म्यांनी केलं. म्हणून संत महात्म्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर काय फायदा होतो? वेदांत शास्त्र असं सांगतं, वेदांत शास्त्रामध्ये असा विषय आला, प्रकाशमय अंधारामध्ये एक दोरी चमकते, जीव म्हणतो ती दोरी आहे आणि संत म्हणतात
हातात तो सर्प आहे. त्या दोरीला बघणारे 2 पुरुष सांगितले, विवेकी पुरुष नाम संत आणि दुसरा सांगितला जीव. जीव म्हणतो तो सर्प आहे आणि संत म्हणतात तो सर्प नाही, ती दोरी आहे. जीव हळूहळू त्या दोरीच्या जवळ जातो, त्या दोरीला हातात घेतो. दोरी हातात घेतल्याच्या नंतर त्या जीवाला कळतं, अरे संत सांगत होते ते खरं होतं. संत सांगत होते तो सर्प नाही, ती दोरी आहे. पण आयुष्यभर मी याला सर्प सर्प समजत राहिलो. दोरी हातात घेतली, मग संतांकडे गेले, पण तेव्हा वेळ निघून गेलेली होती. तेव्हा माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण झालेलं होतं. म्हणून त्वरित माणसानं संत महात्म्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संत यथोचित आमचा उद्धार करतील. म्हणून संत महात्म्यांची संगती करावी, हा विचार माणसानं वेळोवेळी करावा. अभंग धरा संताची संगती, 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 धरा संताची संगती. मुखी नाम अवराती, मुखी नाम अवराती, मुखी नाम अवराती, मुखी नाम अवराती, धरा संताची संगती, संगती, धरा संताची संगती, धरा संताची संगती. मुखी नाम अहोरात्री, मुखी नाम अहोरात्री, मुखी नाम अहोरात्री, मुखी नाम अहोरात्री, धरा संताची संगती, धरा संताची संगती, धरा संताची संगती, धरा संताची संगती. धरा संतांची संगती, मुखी नाम अहोराती. तुमच्या मुखात सदैव देवाचं नाव ठेवा, कारण तुमच्याकडे किती पैसा असू द्या, किती ऐश्वर्य असू द्या, कितीही धनसंपत्ती असू द्या, पण तुमच्या आयुष्यात जर भजनच नसेल, महाराज म्हणतात काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते, ओ तुक म्हणे भजन थोरपण जाळावे ते. तुमच्याकडे सगळं असून जर भजन नसेल, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असली तरी त्याला काडी लावली पाहिजे. म्हणून एकदा सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती घ्या. मृदुंगाचार्य तुम्ही ना घेऊ. मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं, श्रद्धायुक्त अंतकरणानं राहू द्या 4 वाजेपर्यंत असेल. मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं देवाचं नाव घ्या. विठोबा रखुमाई. सगळ्यांनी आपले दोन्ही हात खाली वर करायचे. सगळ्यांना सांगावं लागत येत नाही का? करा हाची विचार, तरा भव सिंधू पार, धरा संतांची संगती, मुखी नाम अहोराती. विठ्ठल विठ्ठल यथामती अवकाश. अभंगाचे अगदी 2 चरण बघण्याचा प्रयत्न केला,
कारण वेळ आपला भरपूर झाला आहे आणि शक्यतो कीर्तन आज जरा उशिरा सुरू झालं. 10ला कीर्तन सुरू झालं म्हणजे 12 वाजेपर्यंत पूर्ण होती. फार तर फार 10 मिनटं पुढं जातात, परंतु कीर्तनच 10:30ला उभं राहिलं. आणि महाराज गायक आणि वादक एवढे सुंदर असल्यावर कीर्तन करायला वेळच मिळत नाही हो. सांगायला काय करावं मग. जेवढ्या वेळेमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांनी बोलण्याची बुद्धी दिली त्या पद्धतीनं अगदी थोड्या वेळामध्ये भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. अवघ्या 2 तासामध्ये या 2 चरणावाल्यांना सेना महाराजांचा 4 चरणाचा अभंग कळणं एवढं सोपं नाही. आणि माझ्यासारख्यानं तो अभंग तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे सुद्धा सोपं नाही. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये डॉक्टरेट PhD झालेली माणसं आहेत. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या एका शब्दावरती कमीत कमी वर्षभर ते विवेचन देऊ शकतात. परंतु जशी ज्ञानोबाराय तुकोबारायांनी बुद्धी दिली तशा पद्धतीनं अगदी 2 चरणाचा भावार्थ बघण्याचा प्रयत्न केला. उभ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नाही आम्हाला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करता आली, नाही आम्हाला देवाचं नामस्मरण करता आलं, गाथा ज्ञानेश्वरीचा स्पर्श आम्हाला नाही झाला तरी चालेल, परंतु भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही तुमच्या घरामध्ये माई बापाची सेवा करा. जे आई वडिलांची सेवा करतात त्यांचा परमार्थ हा देवाला मान्य होत असतो. आई वडील गेल्याच्या नंतर त्यांची किंमत कळत असते महाराज. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. जोपर्यंत आई आहे, एक सांगू माई माऊल्या हो, जोपर्यंत तुमच्या घरात तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत माहेरी येताना तुम्ही मोठी पिशवी घेऊन जायचं. अहो कांदे कुठं द्यायची गोष्ट असते का हो? लसूण कुठं द्यायची गोष्ट असते का? 80 वर्षाची माय आणि 40 वर्षाची लेक भेटण्यासाठी आली, कांदे देणार, बडीशेपची पुडी देणार. पण एकदा जर का तुमचे आई वडील आयुष्यातले गेले मग माहेरी येताना तुमचे भाऊ आणि भाऊजाई किती चांगले असू द्या, पिशवी आणायची नाही, छोटीशी पर्स आणायची, कारण घेण्याचा अधिकार हा संपलेला असतो. असो, बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर माझ्याकडून चुकीचा गेला असेल, माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून माझं मला परत द्या. जे नक्की काही बरोबर असेल ज्ञानोबाराय तुकोबारायांचे उद्गार म्हणून आत्मसात करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असू द्या. अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीची तळमळ असू द्या. आणि माझी एक विनंती आहे बघा, जोपर्यंत गुडघे ठणठणीत आहेत ना महाराज, तोपर्यंत एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्या. पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर जीवाला जे समाधान प्राप्त होतं ते जगाच्या पाठीवरती कुठेच नाही. पाय आहेत तोपर्यंत वारी करून घ्या, हात आहेत तोपर्यंत टाळी वाजून घ्या. आणि एकदा जर का देह निघून गेला तर महाराज टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. आपलीच माणसं आपल्याला जाळून घरी आल्याच्या नंतर चटणी भाकरी खातील, हा जगाचा नियम आहे. म्हणून त्वरित सावध व्हा आणि काय करा, संतांचं भजन. कसं? ज्ञानेश्वर Karo